साबरमती आश्रमला भेट दिल्यानंतर आपण जाणार आहोत तीन दरवाजा व अटल फोटोवर ब्रिज बघण्यासाठी. पण त्याआधी मी रुपेश स्वागत करतो आपला या नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण पोहोचलो अहमदाबाद मधील एका प्रसिद्ध व ऐतिहासिक ठिकाणी आणि ती आहे हे तीन दरवाजा. तीन दरवाजा हे भद्र किल्ल्याच्या पूर्व दिशेला आहे. 1415 मध्ये अहमद शाह प्रथम याने अहमदाबादची स्थापना केल्यानंतर या वास्तूची बांधणी केली. तर 1812 मध्ये मराठा राज्यपाल श्री शिवाजी रघुनाथ यांनी तीन दरवाजा यावर एक शिलालेख लिहून घेतले होते आणि त्यात लिहिले होते, मुलींना त्यांच्या वडिलोपार्जित संपत्तीमधला वाटा कुठल्याही प्रकारचे हेवी दावे न करता दिले गेले पाहिजे आणि हे भगवान श्री विश्वनाथ यांचे आदेश समजावे. नाहीतर हिंदूंना भगवान महादेवाला व मुस्लिमांना अल्लाह किंवा रसूलला त्याचे उत्तर द्यावे लागेल. आणखी या ठिकाणाबद्दल जुळलेली एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की एकदा एके रात्री स्वतः श्री लक्ष्मी माता भद्र किल्ल्याच्या दरवाजावर हे शहर सोडून जाण्यास निघाल्या होत्या. तेव्हा त्या किल्ल्याच्या दरवाजावरील एका सुरक्षा रक्षकाने त्यांना अडवले व विचारणा केल्यानंतर त्याला कळाले की या साक्षात श्री लक्ष्मी माता आहे. त्या सोडून न जाव्यात व या शहराचे वैभव टिकून राहावे म्हणून त्याने अहमद शाह पुढे स्वतःचे शिरच्छेद करून घेतले. तर त्या सुरक्षा रक्षकाचे नाव होते ख्वाजा सिद्दीकी कोतवाल आणि आजही त्या सुरक्षा रक्षकाची मजार भद्र किल्ल्याच्या शेजारी बघायला मिळेल. त्याच्या आठवणी त्याच्या वंशातील लोक 600 वर्षापासून इथे दिवा पेटवतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अहमदाबाद शहराचे जुने नाव कर्णावती होते तेव्हापासून नगरदेवीच्या रूपात भद्रकाली मंदिर त्यांच्या शहराचे रक्षण करत आहे. तेव्हा हे मंदिर माणिक चौक या ठिकाणी होते, पण आक्रांतांनी या मंदिराला नष्ट करण्याचा कित्येक वेळा प्रयत्न केला. तर 14व्या शतकात अहमद शाह याने त्यांच्या राजपुरोहितांच्या इच्छेनुसार हे मंदिर असे बसवले की ते या शहराचे रक्षण करते झाले पाहिजे आणि आजही त्या राजपुरोहितांचे वंशज श्री भद्रकाली मंदिराचे व्यवस्थापनाचे कार्य बघतात. तर अशा प्रकारे या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि या ऐतिहासिक वारशासोबतच हे शहर आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे अटल फोटोवर ब्रिज. दिसा हे ब्रिज जेवढे सुंदर दिसते त्यापेक्षा दुप्पट त्याचे सौंदर्य रात्रीच्या वेळेस असते. हे ब्रिज साबरमती नदीच्या दोन्ही काठांना जोडते. तसेच या ब्रिजच्या दोन्ही बाजूला लोकांना पायी चालण्यासाठी मार्ग बनवलेला आहे. तसेच या ब्रिजच्या प्रवेशद्वारापासून जवळपास 1 किलोमीटरचा फ्लॉवर पार्क बनवला आहे. अटल ब्रिज व फ्लॉवर पार्क मध्ये प्रवेश करण्यासाठी 40 रुपये फी आकारण्यात येते. तसेच सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हे पार्क लोकांसाठी उघडे असते. या ब्रिज बद्दल सांगायचं झालं, हे ब्रिज 74 करोड रुपये खर्च करून पूर्णपणे स्टीलने बनविले आहे. पूर्व प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त 25 डिसेंबर 2021 ला या ब्रिजला त्यांचे नाव देण्यात आले आणि 27 ऑगस्ट 2022 ला प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले. या ब्रिजच्या डिझाईन बद्दल सांगायचं झाल्यास तुम्हाला इथे रंगीबेरंगी पतंगीच्या आकाराचे डिझाईन या ब्रिजवर बघायला मिळेल आणि LED लाईट्समुळे या ब्रिजला रात्रीच्या वेळेस एक सुंदर देखावा प्राप्त होतो. गुजरातमध्ये होणाऱ्या पतंग महोत्सवावरूनच प्रेरित होऊन या ब्रिजचा डिझाईन तयार केला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही अहमदाबादमध्ये आलात तर इथे यायला विसरू नका. तसेच माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.